नमस्कार, शतायुषी भव हा आशीर्वाद आपण नेहमी ऐकतो. आज या स्पष्टीकरणात आपण 100 वर्ष जगण्याचं खरं रहस्य उलगडणार आहोत. पूर्वी 100 वर्ष जगणं म्हणजे फक्त एक अशक्य स्वप्न वाटायचं, बरोबर? पण आता तसं राहिलं नाहीये. आज अनेक लोक हा 100चा टप्पा सहज पार करतात. पण या वाढत्या दीर्घायुष्य मागचं नेमकं गुपित तरी काय आहे? खरं तर हे सगळं 3 मुख्य स्तंभांवर अवलंबून आहे: योग्य आहार, नियमित व्यायाम आणि उत्तम मानसिक संतुलन. सुरुवातीला आहाराबद्दल बोलूया. जेवताना पाणी नेमकं कधी प्यावं? हा अगदी साधा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तज्ज्ञ सांगतात की जेवणापूर्वी अर्धा तास पाणी प्यायल्याने पचन सुधारतं, पण जेवणानंतर लगेच पाणी पिणं नक्कीच टाळायला हवं. याशिवाय रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या आणि सुकामेवा असायलाच हवा. यातील अँटीऑक्सिडेंट शरीराला दीर्घ काळासाठी अगदी निरोगी ठेवतात. आता व्यायामाकडे येऊया. रोज 10,000 पावलं चालण्याचा नियम खरोखरच पाळणं आवश्यक आहे का? काय वाटतं? तर हे 10,000चं गणित कोणताही कठोर नियम नाहीये. ती फक्त सक्रिय आणि फिट राहण्याची एक सोपी पद्धत आहे. एक महत्वाची गोष्ट, रात्री जेवल्यावर लगेच वेगाने चालण्याची चूक अजिबात करू नका. यामुळे पचनसंस्थेवर विनाकारण मोठा ताण पडतो. दिवसभर योग्य प्रमाणात शरीर थकेल तेव्हाच रात्री गाढ झोप लागते आणि हीच झोप आपल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी अत्यंत गरजेची असते. तुम्हाला माहितीये, आपले पोट आणि मेंदू थेट जोडलेले असतात. पोट बिघडलं की मेंदूकडे थेट तणावाचे संकेत जातात. म्हणूनच मानसिक स्वास्थ्यासाठी मनातली ही रोजची भीती समजून घेणं आणि ती योग्य मर्यादेत ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे. जपानचे 105 वर्षीय डॉक्टर शिगेकी हिनोहारा यांचं उदाहरण घेऊया. निवृत्तीचा विचार न करता सतत कार्यरत राहणं हेच त्यांचं रहस्य आहे. तसंच 126 वर्ष जगलेल्या स्वामी शिवानंदांना पहा. उकडलेलं साधं अन्न आणि रोजची योगासने हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं सोपं रहस्य होतं. जपानमधील इकिगाई किंवा भुकेपेक्षा नेहमी थोडं कमी जेवण यांसारख्या सवयी दीर्घायुष्यासाठी एक उत्तम आणि सिद्ध झालेला मार्ग दाखवतात. इटलीतल्या साडिनिया बेटावर जगातले सर्वाधिक शतायुष्य लोक राहतात. त्यांचं रहस्य काय? तर अगदी साधा आहार आणि अतिशय सक्रिय जीवनशैली. डॉक्टर BM हेगडे यांच्या मते कायम सकारात्मक विचार करणं आणि अनावश्यक औषधे टाळणं हेच 100 वर्ष जगण्याचं मूळ तत्व आहे. मग आता एक मोठा प्रश्न पडतो, मानवी वयाची खरोखरच कोणतीही जैविक मर्यादा आहे का? की आपण ती अमर्याद वाढवू शकतो? या स्पष्टीकरणातून 100 गाठण्याचा मार्ग मिळाला. मग आजपासून आपण कोणती नवीन निरोगी सवय सुरू करणार आहोत? नक्की विचार करा.